नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. वारी म्हणजे केवळ पंढरीची वाट नव्हे, ती परंपरेची शपथ आणि श्रद्धेची साक्ष आहे. आता वारीचा मंगल प्रारंभ होतोय आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही एक विशिष्ट उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे बलराज. बलराज अकलूजच्या मोहिते पाटलांचा गौरवशाली पताकाधारी अश्व. यंदाही हा देखणा मारवाडी जातीचा अश्व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावणार आहे. 18 जून रोजी देहूपासून जगद्गुरूंच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू होत आहे आणि त्याआधीच बलराज आपल्या सेवेस सज्ज झाला आहे. गेली 4 वर्ष बलराज रिंगणात धावत आहे, पण त्याआधीच्या 40 वर्षांपासून मोहिते पाटलांचं घराणं पताका सेवेच्या माध्यमातून वारीत सहभागी होत आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटलांनी या परंपरेची पायाभरणी केली आणि आता डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या आई पद्मजा देवी मोहिते पाटील ही सेवा पुढे नेत आहेत. बलराज फक्त एक घोडा नाही, तो भक्तीचा वाहक आहे. त्याला रिंगणासाठी दिलं जातं विशेष प्रशिक्षण. त्याचं वर्षभर आरोग्य राखण्यासाठी खास आहार, हरभरा, गूळ, तूप, गहू, भुस्सा, दूध, मल्टीविटॅमिन्स आणि शिजवलेली बाजरी, दररोज तेल मालिश, अंगाची झळाळी आणि रिंगणासाठी विशेष गोल सराव. यामुळे बलराज रिंगणात लाखोंच्या गर्दीतही नम्र, शिस्तबद्ध आणि शांत राहतो. बलराजचं विशेषतः इतकंच नाही, तो महाराणा प्रताप यांच्या चेतक अश्वाच्या रक्तगटातील आहे. त्याचबरोबर 5 प्रशिक्षक आणि डॉक्टरचा ताफा वारीच्या वाटेवर सतत सोबत असतो. आज बलराजने अकलूजहून प्रस्थान केलं आणि उद्या देहूतून पालखी बरोबर आपल्या सेवेला सज्ज होणार आहे. श्रद्धा, परंपरा, शिस्त आणि सेवाभाव यांचं हे एक उत्तम उदाहरण. वारी केवळ भक्तांची नसते, ती सेवेत समर्पित झालेल्या प्राण्यांची सुद्धा असते. पाहत रहा. मी राधिका जाधव. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजवर पंढरीच्या वाटेवर चाललेली ही अश्वसेवा खरंच वारीच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आहे.